नववर्षाच्या स्वागतासाठी औरंगाबाद येथून शिर्डी येथे पदयात्रे आलेल्या भाविकांवर दगडफेक करून दागिने लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील तरुणांच्या पालकांनी सदर गुन्हा हा खोटा गुन्हा असून आमच्या मुलांना विनाकारण यामध्ये गोवण्यात येत असल्याचा आरोप करत शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांना भेटून जाब विचारला। याप्रसंगी डीवायएसपी अभिजित शिवथरे आणि उपस्थित पालकांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। 4 दिवसांपूर्वी साई भक्तांच्या पालखीवर काही तरुणांकडून दगडफेक झाली होती। त्यातील काही तरुणांना शिर्डी पोलिसांनी ताबडतोब अटक केली होती। दरम्यान या तरुणांच्या पालकांचं म्हणणं आहे की आमची मुलं निर्दोष आहे। आमच्या मुलांनी पालखीवाल्यांना घराशेजारी गांजा पीत असताना विरोध केला म्हणून आमच्याच मुलांना त्यांनी मारहाण केली। या 150 जणांच्या पुढे आमची 4-5 मुले भारी पडतील का असा सवाल उपस्थित करत निमगाव ग्रामस्थांनी आमच्या मुलांना सोडून द्या अशी विनवणी पोलिसांना केली। तुम्हाला सर्व परिस्थिती माहिती आहे पण मग 150 वर्ष लोकांमध्ये सगळं माहिती आहे। आम्ही फक्त तुमच्याकडे न्याय मागू राहिलो साहेब। एक मिनिट बरोबर ना, काही नाही केलं तर काही होणार नाही, काही केलं नाही तर काही होणार नाही। तर उपस्थित महिलांनी यावेळी आपलं म्हणणं मांडलं। महेंद्र साळुंके माझा मुलगा आहे। ते घाटे पासला तिथं होते, वाटलं ते चालत होते तिथं माझा मुलगा भेटायला आला या मुलांना, तर त्यांनी माझ्या मुलाला जेलमध्ये टाकलं। का टाकलं सर? कोणत्या न्यायाने टाकलं सर माझ्या मुलाला? ती मला काल माहिती पडलं, ती काल मी दुपारी माहिती पडलं। मी माझ्या मुलाला 18 फोन लावले, फोन उचलत नाही। शेवटी मला एक मुलगा घ्यायला आला की ताई तुम्हाला घरी बोलवलं म्हणे। माझा रंगाचा तरकाप झालं। मी संस्थांमध्ये कामाला सर हाऊस पिकिंगचं काम करते। माझा मुलगा बी दोरातेला काम करतो 1000 रुपये सर। मग यांनी असं काय नाही केलं? मुलगा भेटायला आला, माझा दरोडे खोल मुलगा असं तर इथं भेटायला आला असतं का? यांनी गुन्हा केला असं इथं भेटायला आला असतं का सर? माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून तुम्ही इथूनच द्यायला मुलाला लगेच मध्ये माणूस नाही आहे। माझा मुलगा ड्युटीवर होता, सुटला होता, थोडी पालखी होती म्हणून थांबला तिथं। पाहायला काय पालखी थांबत नाही का मुलं? आमच्या ड्युट्या मुलांच्या तिथंच आहे ना, थांबणार नाही तर काय करणार आहे? गाव सोडून आम्ही कुठं थांबायचं आहे? ड्युट्या जर तिथं असेल तर मुलं तिथंच थांबणार आहे ना। रात्रीच्या ड्युट्या ते आहे का नाही बघायला जाते का नाही मुलं? तरी मुलगा माझा धरलेला आहे, आज 3 दिवस झालेले आहे माझ्या मुलाला ठेवलेलं आहे। तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे का जसं आमच्या मुलांवर केस केली ना तशी त्यांच्यावर डबल व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा सापडलं आमच्या मुलांचं। मी राणी अविनाश साळुंके, माझे दीर हे महेंद्र साळुंके यांना मध्ये टाकलेलं आहे। ते पण काही कारण नसताना ते त्यांच्या काही मित्रांना मध्ये टाकलेलं होतं 31 या दिवशी। तिथं पालखीवरून लोकांचे भांडणं वगैरे चाललेले होते, तर ते सोडवायला गेलेले होते। तर त्यातलेच काही लोक हे आमच्या कोपीजवळ गांजा नाही गेला, तर काही लोक तिथं गांजा फुकत होते। तर माझे दीर हे महेंद्र साळुंके त्यांनी तिथून त्यांना हुसकवलं, व इथं तुम्ही असं करू नका। तर तिथूनच त्यांनी धरून घेतली आणि त्या कारणास्तव त्यांनी
मध्ये टाकलं आणि वरून त्यांचं काही चुकी नसतानाही त्यांना सर्वजण म्हणतात तुम्ही दरोडे टाकले, तुम्ही स्त्रियांची छेडछाड केली असं म्हणताय. तर आम्ही कोणत्याही प्रकारचं केलेलं नाही माझ्या धीराने. तर त्यांचं स्वतःहून नाव गेलं आणि ते जर गुन्हेगार असते तर ते स्वतःहून आलेच नसते. ते दुसऱ्या मुलांसारखे किंवा दुसऱ्यांसारखे पळत फिरले असते. माझे धीर हे स्वतःहून आले पोलीस स्टेशनला, त्यांना बघून घेतलं. त्या कोणत्या तिकडच्या बायका होत्या ते कशासाठी आल्या त्यांनी माहिती, पालखीचे नाव करून आले होत्या का लोकांना असं करण्यासाठी आलं ते पण नाही माहिती आम्हाला. आणि वरून त्यांनी असं सांगितलेलं की आमचे काही जण रुग्णालयात दाखिले, तर ते पण त्यांनी दाखवून द्यावं. आणि आमच्या मुलांनी काय केलं, त्यांना जर लूटमार करायची दरोडे टाकायचे असते ना तर त्यांनी असं कोणत्याही प्रकारचं कामं नसतं केलं. टॉयलेट धुवायचे द्वारावतीला त्यांनी 1000 रूमला कामं नसतं केले. कॅमेरा पर्सन हेमंत शेजवळ, एसएन मीडिया, शिर्डी.